सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतरही बीड जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलाय। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी महादेव मुंडे हत्येच्या तपासासाठी SIT कडून तात्काळ कारवाईची मागणी करत उद्या परळी येथे अहिंसक आंदोलनाची घोषणा केली आहे। या प्रकरणाने बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आणलाय। बीड जिल्हा सध्या संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोन हत्याकांडांमुळे पुन्हा चर्चेत आहे। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या डिसेंबर 2024 मधील क्रूर हत्येने राज्यात खळबळ उडाली होती। आता परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासात दिरंगाई होत असल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उद्या कनेरवाडी येथे अहिंसक आंदोलनाची घोषणा केली आहे। SITने तात्काळ पुरवणी जबाब नोंदवून मारेकऱ्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे। संतोष देशमुख प्रकरण CIDने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून 8 पैकी 1 आरोपी अजूनही फरार आहे। या दोन्ही प्रकरणांनी बीडमधील गुन्हेगारी आणि राजकीय मागासलेपणाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित केलाय। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आंदोलनात हिंसाचार टाळण्याचं आवाहन केलं असून सर्वांचं लक्ष या आंदोलनाकडे लागलंय। बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझं एवढंच आव्हान आहे सगळ्या आपल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण देशभरातल्या जनतेला बी, जे कोणी माझ्या आंदोलनात सहभागी होते त्यांनी शांततेपणे म्हणजे न्यायाच्या लढ्यामध्ये साथ द्यावी आणि आपल्याला जे आंदोलन करायचं आहे की SIT CID दाखल करावी आणि माझा जबाब घेऊन तात्काळ आरोपींना अटक करावं, ह्यात सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। म्हणजे रस्ता जे आंदोलन आहे आता ते सरपंच म्हणजे कनेरवाडीचे सरपंच आणि भोपल्याचे सरपंच या दोन्ही सरपंचाच्या माध्यमातून होणार आहे, पण मी सहभागी होणार आहे। त्यात मी स्वतः जाणार आहे माझा परिवार घेऊन त्या आंदोलनात आणि मी सगळ्यांना बी आवाहन करत आहे की जे कोणी येईल त्याने शांततेपणे न हिंसा करता आपल्याला फक्त न्यायाच्या लढ्यासाठी पाहिजे, आपल्याला हिंसात्मक वागायचं नाही। आपल्याला फक्त न्यायाच्या लढ्यासाठी SIT CID दाखल करून माझा जबाब घेऊन तात्काळ आरोपी अटक करण्यासाठी आपले हे आंदोलन आहे। नाही, प्रशासनाकडून काहीच निरोप आला नाही, म्हणून तर दादांना म्हणलं ना, दादा आरोपीचे नाव घेतले, सगळं झालं, म्हणून तर मी काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आल्या म्हणजे असं खळबळजनक ते आहे ना पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ते ऐकल्याच्या नंतर तात्काळ आम्ही दादांची भेट घेतली। दादांना सांगितलं, दादा हे माझा पुरवणी जबाब घेऊन आणि आम्हाला काहीच न सांगता या प्रशासनाकडून काहीच वाटचाल आम्हाला दिसत नाही आणि अजून आम्हाला सहकार्य करा म्हणून आम्ही दादांची भेट घेऊन आलो।